नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 सुरू केलेला आहे, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. आणि या चॅप्टर मध्ये आज आपण नवीन पॉईंट घेणार आहोत. त्याचं नाव आहे ॲक्युरसी अँड प्रिसिजन. काय? ॲक्युरसी अँड प्रिसिजन. आता ॲक्युरसी अँड प्रिसिजन आपण अगोदर या शब्दांचे अर्थ समजून घेऊया, बरोबर की नाही? मोर ॲक्युरेट रिडिंग म्हणजे काय किंवा मोर प्रिसाइज रिडिंग म्हणजे काय, बरोबर की नाही, ते आपण समजून घेऊया. आपण तुम्ही एक गेम पाहिला असेल, कोणता असा टार्गेट शूटिंगचा. इथं पाहिजे तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आता सपोज दॅट मी काय केलं, इथे एक फिगर ड्रॉ केली याप्रमाणे. याच्यामध्ये सर्कल आहे, याला ए म्हणूया, बरोबर. पुढं आपण याला बी म्हणूया. नंतर अजून एक ड्रॉ करू, इथं आपण याला काय म्हणूया, सी म्हणूया, बरोबर की नाही? आता टार्गेट शूटिंग म्हणजे काय? आपण ॲरो याच्यावर फेकतो, बरोबर की नाही? काय करतो आपण? याच्यावर ॲरो फेकतो, बरोबर की नाही? जेव्हा बरोबर असा तो इथे या सेंटरला जातो या ठिकाणी, तेव्हा आपण काय म्हणतो? आपण फेकलेला जो ॲरो आहे, आपण हिट केलेलं जे टार्गेट आहे एकदम अचूक आहे, आपण असं म्हणतो. म्हणजे कसं आहे, ते ॲक्युरेट आहे. केव्हा? जेव्हा सेंटरला जाईल तेव्हा. पण कधी कधी काय होतं, आपण फेकलेला ॲरो तो एक या ठिकाणी लागतो, दुसरा या ठिकाणी लागतो, तिसरा या ठिकाणी लागतो, चौथा या ठिकाणी लागतो. मला सांगा, याच्यामध्ये आपल्याला कुठं अचूकता दिसते का? नाही. म्हणजे काय, ॲक्युरेट आहे का? नाही. तर याला काय म्हणायचं मग? नॉट ॲक्युरेट. ॲक्युरेट आहे का? नाही. आणि हे पहिलं एक ॲरो इकडे आला, दुसरा इकडे, तिसरा इकडे, चौथा इकडे, ॲक्युरेट पण नाही. आणि हे कसं आहे दुसरा भाग, तर इट इज नॉट प्रिसाइज. प्रिसाइज पण नाही आहे, बरोबर. आता काय केलं आपण, इथं दुसऱ्या फिगर मध्ये आपण फेकलेला जो ॲरो आहे, पहिल्यांदा तो इथं लागला, दुसऱ्यांदा इथं लागला, तिसरा इथं आला, चौथा इथं आला. तो इथं आलाय का? नाही. म्हणजे ॲक्युरेट नाहीये. पहिला भाग काय आहे? ॲक्युरेट नाही. याला काय म्हणायचं? नॉट ॲक्युरेट. हे ॲक्युरेट आहे का? नाही. परंतु मला एक सांगा, चारही ॲरो काय आले? एकाच ठिकाणी आले, असं विशिष्ट एका ठिकाणी. ॲक्युरेट का सुद्धा पण ते इथं आलेले. याला काय म्हणायचं? परंतु ते प्रिसाइज आहे, म्हणजे मान्य आहे. ते ॲक्युरेट जरी नसते तरी, परंतु ते कसे आहेत, रिडिंग कसे आहेत, आपल्याला प्रिसाइज आहे, थोडक्यात ते मान्य. बट प्रिसाइज काय म्हणायचं मग याला? नॉट ॲक्युरेट बट इट इज प्रिसाइज रिडिंग, बरोबर की नाही? म्हणजे काय का, आपण ॲरोचा मारा बंबार्डिंग बरोबर करतोय, परंतु काही इन्स्ट्रुमेंटच्या प्रॉब्लेम्समुळे ते काय होतात, इथं न येतात, ते या ठिकाणी जातात, बरोबर की नाही? म्हणजे ॲक्युरेट नाही, परंतु कसं आहे, ते प्रिसाइज आहे, बरोबर. आणि आपण तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या फिगर मध्ये आपण बंबार्डमेंट मारा केला, हिट केलं टार्गेट, बरोबर. आता मला सांगा, हे चारही पण ॲरो एकाच ठिकाणी आले, बरोबर सेंटरला. हे कसे आहेत? इट इज ॲक्युरेट. कसे आहे? ॲक्युरेट. इथं नॉट ॲक्युरेट, नॉट प्रिसाइज. इथं नॉट ॲक्युरेट बट इट इज प्रिसाइज. आणि इथं मात्र हे ॲक्युरेट पण आहे, आणि याला प्रिसाइज म्हटलं तरी चालेल, बरोबर की नाही? आता मग हे ॲक्युरसी म्हणजे काय नेमकं, आणि प्रिसिजन म्हणजे काय? इथं आपले ॲक्युरसी याच्यावरून लक्षात येते, प्रिसिजन याच्यावरून लक्षात येतं, बरोबर की नाही? मग ॲक्युरसी म्हणजे काय? तर ॲक्युरसीचे आपण डेफिनेशन घेऊया. व्हॉट इज ॲक्युरसी? काय? तर इट इज द क्लोजनेस ऑफ ऑब्झर्व व्हॅल्यू टू दी ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? खरी व्हॅल्यू. आणि ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे काय? आपण मेजर केलेली व्हॅल्यू, बरोबर की नाही? तर त्या दोघांमध्ये जो क्लोजनेस असतो त्याला काय म्हणायचं? ॲक्युरसी म्हणायचं. काय? इट इज the closeness of it is the closeness of observed value to the true value of measurement. Closeness of observed value to true value of measurement. True value of measurement.
मेजरमेंट म्हणजे काय? मापन. बरोबर की नाही? पहा म्हणजे काय, आपली ऑब्झर्व झालेली व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे, तर त्याला काय म्हणायचं? त्याची ऍक्युरसी. पहा आता जेवढी ऍक्युरसी जास्त, पहा बरं का मी काय शब्द वापरते, जेवढी ऍक्युरसी जास्त तेवढी एरर काय असणार आहे त्या रिडिंग मध्ये? कमी असणार आहे. बरोबर की नाही? चुकीचं असेल का? मग ते नाही, कमी प्रमाणात चुकीचं असेल. जेवढी ऍक्युरसी जास्त तेवढी एरर कमी. पहा मग आपण काय म्हणणार? लार्जर इज द ऍक्युरसी. पहा बरं का काय? लार्जर इज द ऍक्युरसी, स्मॉलर इज द एरर. एरर कशी असणार आहे? स्मॉलर इज द एरर. जेवढी ऍक्युरसी जास्त तेवढी एरर स्मॉल. बरोबर. पहा त्याच्यानंतर ही एरर कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? ऍब्सोल्यूट एरर. किंवा ऍक्युरसी कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? ऍब्सोल्यूट एरर. पहा काय म्हणायचं? ऍक्युरसी इज एक्सप्रेस्ड इन, ऍक्युरसी कशात एक्सप्रेस केली जाते? एक्सप्रेस इन ऍब्सोल्यूट एरर. बरोबर. पहा मग आता हे काय ऍब्सोल्यूट एरर? तर ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय म्हणणार? ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. बरोबर का? काय म्हणते मी इथं? ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे एखाद्या रिडिंगचा आपण घेतलेली व्हॅल्यू, ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस काय म्हणायचं? ट्रू व्हॅल्यू. आता आपण काय केले? हे ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूचा फरक मी तुम्हाला सांगतो. पहा सपोज दॅट आपल्याला माहिती का, समजा एखाद्या व्यक्तीचं आपण वजन केलं आणि आपल्याला अगोदर माहिती ते किती आहे? 50 किलोग्रॅम. किती येते? 50 किलोग्रॅम. परंतु आपण ते समजा नंतर मोजलं एखाद्या वजन काट्यावर. पहा ते किती आलं? सपोज ते किती आलं? 50.5 किलोग्रॅम, 50.5 किलोग्रॅम. बरोबर केलं. पहा मग आता ही व्हॅल्यू कोणती झाली? आपल्याला माहिती ते वजन 50 आहे. बरोबर केलं. मग याला काय म्हणणार आपण? तर इट इज ऑब्झर्व व्हॅल्यू. ही कोणती? ट्रू व्हॅल्यू. कोणती ही व्हॅल्यू? ट्रू व्हॅल्यू. बरोबर. परंतु आपण प्रत्यक्ष मोजली ती किती आली? 50.5 किलोग्राम. याला काय म्हणायचं? ऑब्झर्व व्हॅल्यू. काय म्हणायचं याला? ऑब्झर्व व्हॅल्यू. बरोबर का? म्हणजे तुम्हाला आता एक्झाम्पल मध्ये क्लिअर होईल. आपल्याला काय एखाद्या व्यक्तीचं समजा वजन करायचं ते आपल्याला अगोदरच माहिती का 50 किलोग्राम आहे. बरोबर की परफेक्ट अगदी स्टँडर्ड वजन किती त्याचं? 50 किलोग्राम. परंतु आपण ते वजन काट्यावर गेलो, वजन केलं आणि समजा आपल्याला ते किती मिळालं? 50.5 किलोग्राम मिळालं. मग आपण हे प्रत्यक्ष मोजलंय ना, आपल्याला ऑब्झर्व झाले ना, मग याला काय म्हणायचं? ऑब्झर्व व्हॅल्यू, ऑब्झर्व रिडिंग. परंतु प्रत्यक्ष मात्र किती येते? 50 किलोग्रामच आहे. मग ते थोडंसं वाढलंय. कशामुळे वाढलं असेल हे? कदाचित त्या व्यक्तीच्या खिशामध्ये काहीतरी असू शकेल किंवा त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काहीतरी थोडा प्रॉब्लेम असेल वजन काट्यामध्ये, त्याच्यामुळे काय झालं हे थोडंसं वाढलेलं दिसतंय. बरोबर की नाही? पहा म्हणजे ही जी ट्रू व्हॅल्यू आहे आणि ट्रू व्हॅल्यू आणि ही कोणती? ऑब्झर्व व्हॅल्यू, त्याच्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट एरर. बरोबर की नाही? पहा आता हे ऍब्सोल्यूट एरर हे आपल्याला एखाद्या रिडिंग मधली परफेक्ट एरर देतं का? नाही. मग ती परफेक्ट एरर मिळवण्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? त्याची रिलेटिव्ह एरर. बरोबर की नाही? पहा मग रिलेटिव्ह एरर कशी शोधायची? पहा आता हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे म्हणूया नंबर इथं रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय आहे? तर इट इज द ऑब्झर्व ऍब्सोल्यूट एरर. पहा बरं का, ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय काय म्हणायचं? ट्रू व्हॅल्यू. एखाद्या रिडिंगची ट्रू व्हॅल्यू इंटू 100. हा फॉर्म्युला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. पहा म्हणजे एरर म्हणजे काय? तर इट इज दी क्लोजनेस ऑफ ऑब्झर्व व्हॅल्यू टू दी ट्रू व्हॅल्यू. पहा बरं का, आपली ऑब्झर्व व्हॅल्यू पाहिजे किती आहे? 50.5. परंतु ट्रू व्हॅल्यू किती आहे? 50 किलोग्राम. मग आता हे आपले मिळालेले रिडिंग हे आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे? दॅट इज व्हॉट? ऍक्युरसी. बरोबर की नाही? काय ती? ऍक्युरसी. बरोबर की नाही? पहा इट इज द क्लोजनेस ऑफ ऑब्झर्व व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट
इज कॉल्ड ॲक्युरसी. जेवढी ॲक्युरसी जास्त असेल तेवढी एरर कमी असेल. लार्जर इज द ॲक्युरसी, स्मॉलर इज द एरर. ॲक्युरसी कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? ॲब्सोल्यूट एररमध्ये. ॲक्युरसी एक्सप्रेस इन ॲब्सोल्यूट एरर. काय ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. बरोबर. पुन्हा हे ॲब्सोल्यूट एरर आपल्याला परफेक्ट मेजरमेंट मधलं परफेक्ट एरर देतं का? नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? रिलेटिव्ह एरर घ्यावं लागतं. काय रिलेटिव्ह एरर? ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. बरोबर. पहा, तर हे झालं आपलं ॲक्युरसी. आता आपल्याला काय घ्यायचंय? पुढचा पॉईंट प्रिसिजन. व्हॉट इज प्रिसिजन? प्रिसिजन कशाला म्हणायचं? पहा, आता आपण काय केलं? मी तुम्हाला आता सांगितलं होतं त्या टार्गेट हिटवरून ॲक्युरेट आपले सर्व ॲरोज आलेत का तिथं सेंटरला? नाही, ते एकाच बाजूला आलेत, परंतु सगळे एकाच ठिकाणी आहेत. पात्र ते रिडिंग काय सांगितलं आपण? प्रिसाईज म्हटले. बरोबर की नाही? पहा, आता याच्यावरून आपण अजून आपल्याला एखादं एक्झाम्पल देतो. पहा, आपण आता मीच तुम्हाला सांगितलं, समजा एक व्यक्ती आहे, त्याचं वजन आपल्याला माहिती आहे की किती? 50 किलोग्रॅम आहे. बरोबर की नाही? परंतु याच व्यक्तीचं आपण काय केले? तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी वजन केले. 3 वेगवेगळे त्याचे वेट घेतले. पहिल्यांदा आलं सपोज दॅट ते किती आलं? 51 kg. बरोबर की नाही? दुसऱ्यांदा घेतलं आपण ते आलं 53 kg. तिसऱ्यांदा घेतलं ते किती आलं? 52 kg. बरोबर. पहा, आता मला सांगा, हे आलेले जे वजन आहे हे एकदमच चुकीचे आहेत आपल्याला असंही म्हणता येणार नाही. बरोबर. पण एकदम ॲक्युरेट आहे असंही म्हणता येणार नाही. बरोबर की नाही? पहा, मग आता हा या वजनाचा जो आपण 3 वेळा जे रिडिंग घेतलं यांची काय एक सेट व्हॅल्यू. सेट व्हॅल्यू म्हणजे काय? थोडक्यात काय? तर आपण याचा मीन घेतला. मीन कोणता? अरिथमॅटिक मीन, म्हणजे थोडक्यात त्याचा ॲव्हरेज. कसा येणार आहे तो? 51 प्लस 53 प्लस 52 डिवाइड बाय 3. किती येणार आहे हा? 52. बरोबर की नाही? केजी. हा काय आला कसा? मीन. पहा, मग आता ही याला काय म्हणायचं? ही त्याची सेट व्हॅल्यू आली. काय आली? ही सेट व्हॅल्यू. आणि ही सेट व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे? पहा बरं काय, ही सेट व्हॅल्यू या ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे? तर त्याला काय म्हणायचं? प्रिसिजन. पहा, म्हणजे इट इज दी क्लोजनेस ऑफ सेट व्हॅल्यूज ऑफ. पहा, इट इज दी क्लोजनेस ऑफ सेट व्हॅल्यूज. पहा बरं का, क्लोजनेस ऑफ दी सेट व्हॅल्यूज obtain from हे काय? आयडेंटिकल मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. आयडेंटिकल मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. आयडेंटिकल मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. काय म्हटलंय? तर इट इज द क्लोजनेस ऑफ सेट व्हॅल्यू. काय? क्लोजनेस ऑफ सेट व्हॅल्यूज ऑब्टेन फ्रॉम आयडेंटिकल मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. आपण एकाच व्यक्तीचं 3 वेळा वजन घेतलेले, आयडेंटिकल मेजरमेंट घेतले. बरोबर का? एकदा 51 आले, एकदा ते 53 आले, एकदा ते 52 आलं. यांचा आपण काय घेतला? मीन घेतला. आणि हा जो सेट व्हॅल्यूचा जो मीन आहे, तर या ट्रू व्हॅल्यूच्या, याला काय म्हणणार आपण? ट्रू व्हॅल्यू. या ट्रू व्हॅल्यूचा तो किती क्लोज आहे? तर त्याला काय म्हणायचं? प्रिसिजन. बरोबर की नाही? काय म्हणायचं याला? प्रिसिजन. पहा, मग जसं आपण ॲक्युरसी ही ॲब्सोल्यूट एरर मध्ये एक्सप्रेस करतो, तसं प्रिसिजन कशामध्ये एक्सप्रेस करायचं? डेव्हिएशन मध्ये. पहा बरं का, प्रिसिजन कशामध्ये एक्सप्रेस करायचं? हे डेव्हिएशन मध्ये. पहा, काय म्हणायचं? प्रिसिजन एक्सप्रेस इन डेव्हिएशन, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. पहा, प्रिसिजन एक्सप्रेस्ड इन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. बरोबर. पहा, आणि हे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन कसं शोधायचं मग? तर त्याचा फॉर्म्युला पहा, मी तुम्हाला इथं सांगतो. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन इज इक्वल टू मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे काय? याच्यामध्ये आपण जी बेरीज वजाबाकी करणार आहे, ही मायनस आली तरी प्लसच कन्सिडर करायची, प्लस आली तरी प्लसच कन्सिडर करायची. बरोबर की नाही? पहा, मॉड्युलस ऑफ
ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस काय म्हणायचं ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय ट्रू व्हॅल्यू सॉरी ट्रू व्हॅल्यू नाही आपलं आलेलं रिडिंग ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस काय म्हणायचं इथं मीन व्हॅल्यू मीन कोणता अरिथमेटिक मीन आता मी तुम्हाला सेट व्हॅल्यूचा मीन काढून दाखवला तो मीन बरोबर की नाही पहा आता हे जे ऍब्सोल्यूट डेविएशन आहे तर आपल्याला हे रिलेटिव्ह डेविएशन मध्ये सुद्धा एक्सप्रेस करता येतं पहा ऍब्सोल्यूट डेविएशन इट इज ऑल्सो एक्सप्रेस इन रिलेटिव्ह डेविएशन पहा रिलेटिव्ह डेविएशन कसं शोधणार हे रिलेटिव्ह डेविएशन तर पहा इथं काय म्हणायचं मीन ऍब्सोल्यूट डेविएशन पहा बरं का मीन ऍब्सोल्यूट डेविएशन पहा बरं का मीन ऍब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय काय म्हणायचं इथं मीन इंटू 100 पहा बरं का आता हे मीन ऍब्सोल्यूट डेविएशन सांगेल मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणि मीन म्हणजे काय होता हा अरिथमेटिक मीन इंटू 100 पहा तर हे जे काय फॉर्म्युले पहा मी तुम्हाला इथे सांगितले एररचे पहा बरं का इथे मॉड्युलस आहे मॉड्युलस म्हणजे काय याच्यामध्ये आलेली बेरीज किंवा वजाबाकी मायनस आली तरी ती प्लस घ्यायची बरोबर की नाही पहा नंतर पहा हे रिलेटिव्ह डेविएशन मीन ऍब्सोल्यूट डेविएशन डिवाइड बाय मीन इंटू 100 पहा तर इथं सांगितलेले हे 4 फॉर्म्युले व्यवस्थित पाठ ठेवायचे त्याच्यावर एक 2 मार्काचा प्रॉब्लेम पेपर मध्ये विचारण्याची शक्यता असते बरोबर की नाही पहा तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल्स घ्यायला बरोबर पहा इथं आपण एक प्रॉब्लेम इथे लिहून घेतलेला आहे बोर्डवर कोणता पहा 10 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोरेट ऑन डिकम्पोजिशन गिव्स 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन 10 ग्रॅम पोटॅशियम क्लोरेटचं काय केलं डिकम्पोजिशन केले आणि काय मिळालं त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती मिळाले पहा गिव्स काय म्हटले 8.3 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर की नाही पहा पुढे काय म्हटले ऍक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन पहा बरं का परंतु या पोटॅशियम परक्लोरेट मध्ये जे ऑक्सिजनचा ऍक्च्युअल मास आहे पहा ऍक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन पोटॅशियम क्लोरेट इज 3.92 बरोबर की नाही किती आहे 3.92 ग्रॅम कॅल्क्युलेट द ऍब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर बरोबर पहा आता थोडक्यात पहा त्यांचं म्हणणं काय आहे 10 ग्रॅम घेतलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट किती घेतलाय 10 ग्रॅम पहा त्याचा फॉर्म्युला सांगतो KClO3 बरोबर की आणि याच्यामध्ये त्याचं डिकम्पोजिशन केलं मग त्यांना ऑक्सिजन किती मिळाला ऑक्सिजन तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मिळाला ऑक्सिजन 3.8 ग्रॅम बरोबर की नाही परंतु ऍक्च्युअली याच्यामध्ये किती आहे पोटॅशियम तर त्यांचं असं म्हणणं आहे का 3.92 ग्रॅम पहा याच्यात किती ऑक्सिजन आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे का 3.92 ग्रॅम एवढा काय त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे बरोबर की नाही पहा 3.92 ग्रॅम एवढा आहे म्हणजे हे काय झाली तर ट्रू व्हॅल्यू परंतु प्रत्यक्ष मिळाला किती 3.8 ग्रॅम एवढाच मिळाला ही काय झाली ऑब्झर्व व्हॅल्यू पहा बरं का ही काय झाली त्याची ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ही काय झाली त्याची ट्रू व्हॅल्यू बरोबर की नाही पहा मग आता आपल्याला त्यांनी काय विचारले ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर बरोबर की नाही पहा मग तिथं आपण पहिल्यांदा बनवूया ऍब्सोल्यूट एरर पहा आता थोडक्यात काय आहे त्याचा फॉर्म्युला ऍब्सोल्यूट एरर तर ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू बरोबर की नाही काय म्हणतो आपण त्याला ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू बरोबर पहा मग आता काय येणार आहे ऑब्झर्व व्हॅल्यू पहा ऑब्झर्व व्हॅल्यू तर त्याचं असं म्हणणं आहे की 10 ग्रॅम पोटॅशियम परक्लोरेट डिकम्पोज केलाय किती 10 ग्रॅम पोटॅशियम परक्लोरेट डिकम्पोज केलाय त्याच्यामध्ये मिळालेल्या ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे तर ते किती आहे 3.8 ग्रॅम एवढाच ऑक्सिजन मिळालाय परंतु त्याच्यात प्रत्यक्ष ऑक्सिजन मात्र किती प्रेझेंट होता तर त्यांचं असं म्हणणं आहे का तो 3.92 ग्रॅम एवढा होता मग 3.8 ग्रॅम एवढा मिळालाय म्हणजे काय झाली ही त्याची ऑब्झर्व व्हॅल्यू बरोबर की नाही पहा किती आली 3.8 ग्रॅम मायनस ट्रू व्हॅल्यू किती आहे 3.92 बरोबर की नाही पहा आता या दोघांची आपल्याला काय करायची वजाबाकी करायची पहा तर साधारणपणे हे किती येणार आहे या दोघांची वजाबाकी तर इट इज मायनस 0.12 पहा हे काय आहे त्याची ऍब्सोल्यूट एरर
बरोबर. काय आली तशी ऍब्सोल्यूट एरर. मग रिलेटिव्ह एरर कशी शोधणार? काय फॉर्म्युला रिलेटिव्ह एररचा? तर रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू इथं काय म्हणणार मग देअरफॉर रिलेटिव्ह एरर फॉर्म्युला तुम्हाला मी आता सांगितला होता वर कोणता? तर ऍब्सोल्यूट एरर. बरोबर का? ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. ऍब्सोल्यूट एरर किती आहे? -0.12. ट्रू व्हॅल्यू किती आहे? 3.92 ग्रॅम इंटू 100. आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल? तर मायनस 3.06%. हे काय आहे आपली त्याची रिलेटिव्ह एरर. काय आहे ही त्याची रिलेटिव्ह एरर. मग आता हे लक्षात ठेवायचं, बरोबर की नाही? या प्रॉब्लेमचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला प्रिसिजन वर एक प्रॉब्लेम घेता येईल. बरोबर. इथं आपण प्रिसिजन वर प्रॉब्लेम घेतलेला आहे. काय म्हटले? 3 आयडेंटिकल सॅम्पल ऑफ पोटॅशियम क्लोरेट आर डिकम्पोज. पोटॅशियम परक्लोरेटचे 3 वेगवेगळे सॅम्पल घेतले, त्यांचे डिकम्पोजिशन केले. काय म्हटले? ती मास ऑफ ऑक्सिजन डिटरमाइन टू बी. मग त्या प्रत्येक सॅम्पल मध्ये पहिल्या सॅम्पल मध्ये ऑक्सिजनचं मास एवढं आलं, दुसऱ्या सॅम्पल मध्ये ऑक्सिजनचं मास एवढं आलं, तिसऱ्या सॅम्पल मध्ये 389 ग्रॅम एवढं आलं. बरोबर की नाही? प्रत्येकामध्ये मास त्याचं काय आलं वेगवेगळं आलं. आणि मग काय विचारलं त्यांनी? कॅल्क्युलेट द ऍब्सोल्यूट डेविएशन अँड रिलेटिव्ह डेविएशन. आता या 3 सॅम्पलचं जे आलेलं मास आहे तर आपण अगोदर याचा काय घेऊया? मीन काढून घेऊया. मीन म्हणजे काय? थोडक्यात ऍव्हरेज. कसं काढणार? तिघांची बेरीज करायची. 3.87 प्लस 3.95 प्लस 3.89 डिवाइड बाय काय करा? हे किती आहे? तर 3.90 ग्रॅम एवढा आला. काय आला? हा त्याचा मीन आला. थोडक्यात काय आहे? काही तर 3 वेगवेगळे सॅम्पल आहेत. 3 आयडेंटिकल सॅम्पल म्हटले म्हणजे 3 वेगवेगळे सॅम्पल आहेत. बरोबर की नाही? आणि त्याचं डिकम्पोजिशन केलेलं आहे आणि त्याच्यातून आपण ऑक्सिजन मिळवलाय. पहिल्या सॅम्पल मधून एवढा ऑक्सिजन मिळाला 3.87 ग्रॅम, दुसऱ्या सॅम्पल मधून 3.95 ग्रॅम, तिसऱ्या सॅम्पल मधून 3.89 ग्रॅम एवढा ऑक्सिजन मिळाला. तर हे जे ऑक्सिजन मिळणार प्रमाणे आपण त्याचं काय केलं? मीन काढला. आणि याच मीनला काय म्हणायचं? अरिथमॅटिक मीन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? अरिथमॅटिक मीन. बरोबर. आता आपण हा प्रॉब्लेम जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. तर इथे आपण म्हणूया सॅम्पल त्याच्यानंतर मास ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ ऑक्सिजन त्याच्यानंतर हा झाला पहिला कॉलम. नंतर मास ऑफ ऑक्सिजन त्याच्यानंतर आपण म्हणूया ऍब्सोल्यूट डेविएशन. ऍब्सोल्यूट डेविएशन कसं शोधतो आपण? ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन. बरोबर की नाही? आणि पुढे काय म्हणायचं? मीन ऑफ ऍब्सोल्यूट डेविएशन. काय? मीन कोणाचा? ऑफ ऍब्सोल्यूट डेविएशन. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. हे कॉलम पुस्तकात करायचे असे नसतील किंवा काय. बरोबर की नाही? आता सॅम्पल पहिला इथं सॅम्पल आपण नंबर 3 सॅम्पल आहेत ना. पहिला सॅम्पल नंबर 1 त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आलंय? मास ऑफ ऑक्सिजन 3.87. इथं म्हणायचं 3.87. दुसऱ्या सॅम्पल मध्ये किती आले ऑक्सिजनचं मास? 3.95 ग्रॅम. किती? 3.95 ग्रॅम. आणि तिसऱ्या सॅम्पल मध्ये किती आले? तर 3.89 ग्रॅम. 3.89 ग्रॅम. आता आपण ऍब्सोल्यूट डेविएशनचा काय फॉर्म्युला? तर ऍब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू काय जर इथं फॉर्म्युला मी लिहून ठेवतो. ऍब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू काय म्हणतो आपण? मॉड्युलस ऑफ काय म्हणतो? ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन. काय? ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस
मीन पहा. आता हे आपण तुम्हाला सांगतो मी इथे पहा. ऑब्झर्व व्हॅल्यू आपली किती आहे एवढी आणि मीन किती आहे हा एवढा पहा बरं का. म्हणजे थोडक्यात ऍब्सोल्यूट डेविएशन पहा बरं का. ऑब्झर्व व्हॅल्यू किती 3.87 आणि याच्यातून काय मायनस करायचं मीन मायनस करायचा मायनस 3.90 बरोबर की नाही पहा. आणि ही व्हॅल्यू पहा किती येणार आहे पहा मायनस 3.90 ही व्हॅल्यू किती येणार आहे पहा. ही वजाबाकी इथे लिहिण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट लिहिले तरी चालते या फॉर्म्युल्यावरून पहा किती येणार आहे 3.87 मधून 3.90 गेले पहा हे असं आहे ना 3.87 3 मायनस 3.90 किती आले हे 3 पुन्हा हा सॉरी सबस्ट्रॅक्शन पहा कशातून आहे 3.87 पहा मायनस ऑब्झर्व व्हॅल्यू मीन 3.90 बरोबर की नाही पहा. आता हे किती येणार आहे याचं सबस्ट्रॅक्शन पहा 3.90 मधून 3.87 गेले किती येते ते 0.03 पहा किती येणार आहे 0.03 बरोबर पहा. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू पहा आता सेकंड सॅम्पल पहा सेकंड सॅम्पलची व्हॅल्यू काय ती 3.95 मायनस 3.90 बरोबर का 3.90 किती येणार ती 0.05 बरोबर. त्याच्यानंतर पहा इथं 3.89 पहा 3.89 मायनस 3.90 बरोबर का 3.89 मधून 3.90 घालवले कसं येणार हे मायनस 0.1 बरोबर की नाही. पण आता इथं पण लक्षात घ्या मायनस 0.3 बरोबर की नाही. इथं मायनस 0.1 इथं मात्र बरोबर येते. परंतु ह्याच्या दोन व्हॅल्यू आहेत पहा ही एक मायनस मध्ये येते ही एक मायनस मध्ये येते बरोबर की नाही पहा. परंतु याला मॉड्युलस आहे म्हणून यास काय घ्यायचा प्लस मध्येच घ्यायच्या ते आलं लक्षात कशा घ्यायचा प्लस मध्ये पहा. आता याचं मला सांगा याचं मीन काय येणार आहे ऍब्सोल्यूट डेविएशनचा मीन या तिघांची बेरीज आणि त्याला 3 ने डिवाइड करायचं पहा ते असं येणार आहे 0.03 प्लस 0.05 प्लस 0.01 डिवाइड बाय किती 3 आणि हे किती येणार आहे साधारणपणे 5 आणि 3 8 1 9 0.03 हा काय आला आपला मीन ऍब्सोल्यूट डेविएशन बरोबर की नाही पहा. आता ऍब्सोल्यूट डेविएशन आपण शोधलं इथं पहा ह्या व्हॅल्यूज बरोबर. मीन ऍब्सोल्यूट डेविएशन आपण शोधला तिघांची बेरीज त्याला 3 ने डिवाइड केलं पहा इथे दिसतंय आपल्याला ते. त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचं आता रिलेटिव्ह डेविएशन पहा काय शोधायचं रिलेटिव्ह डेविएशन पहा. मग मी आता असं म्हटलं रिलेटिव्ह डेविएशन पहा काय फॉर्म्युला रिलेटिव्ह डेविएशनचा आता सांगितलंय पहा फॉर्म्युला काय रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला मीन ऍब्सोल्यूट डेविएशन बरोबर की नाही काय मीन ऍब्सोल्यूट डेविएशन मायनस सॉरी डिवाइड बाय मीन डिवाइड बाय अरिथमेटिक मीन पहा म्हणजे कोणता हा इंटू 100 पहा. आता मीन ऍब्सोल्यूट डेविएशन पहा इथे शोधलं आपण ते मीन ऍब्सोल्यूट डेविएशन किती हा 0.03 डिवाइड बाय मीन किती आहे अरिथमेटिक 3.90 इंटू 100 बरोबर की नाही पहा. आणि याचा आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर साधारणपणे तर ते किती आहे 0.8% हे काय आहे त्याचं रिलेटिव्ह डेविएशन पहा काय आहे त्याचं रिलेटिव्ह डेविएशन बरोबर की नाही पहा. म्हणजे याप्रमाणे आपल्याला प्रिसिजन वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तुम्ही लक्षात काय ठेवणार फक्त इथं ऍब्सोल्यूट डेविएशन पहा कसं शोधलंय तर ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस मीन पहा हा मीन म्हणजे कोणता पहा जे आपल्या आयडेंटिकलचे आपले एका आपल्याला जे काही रिडिंग मिळालेले त्यांचं काय घ्यायचं आहे मीन बरोबर की नाही. आणि हे ऑब्झर्व डेविएशन ऍब्सोल्यूट डेविएशन शोधताना काय लक्षात ठेवायचं मायनस साइन आले तरी ते काय घ्यायचं प्लसच घ्यायचं का तरी त्याला आपण मॉड्युलस म्हटलेलं आहे बरोबर की नाही पहा. मॉड्युलस मध्ये असलेली व्हॅल्यू मायनस असेल तर ती काय घ्यायची प्लसच घ्यायची बरोबर पहा. त्याच्यानंतर काय घेतलंय मीन ऍब्सोल्यूट डेविएशन म्हणजे ऍब्सोल्यूट डेविएशन जे 3 आहेत ना तिघांचं ऍव्हरेज मीन बरोबर की नाही. नंतर रिलेटिव्ह डेविएशनचा फॉर्म्युला
फॉर्म्युल्यामध्ये मग मीन ॲब्सोल्यूट डेविएशन आणि मीन या दोघांच्या व्हॅल्यू ठेवायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. आपल्याला काय मिळतं? फायनल आन्सर मिळतं. बरोबर की नाही पहा. तर याप्रमाणे आज आपण ॲक्युरसी आणि प्रिसिजन हे 2 पॉईंट आपण कंप्लीट केलेले आहेत. आपण आजच्या लेक्चरला थांबूया. धन्यवाद.